हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपलं या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवरती पाहत राहा. चला तर मग व्हिडिओकडे वळूयात. आबांना चक्कर आल्यामुळे आबा जे आहे ते हॉस्पिटलमध्ये आलेले आहेत आणि डॉक्टरांकडे विचारपूस करत असतात की मला 2-3 दिवसांपासून असं त्रास होतोय. तर त्यावेळी ते बोलतात की ठीक आहे, मी तुम्हाला आत्ताच्याला काही गोळ्या लिहून देतो, त्या तुम्ही गोळ्या घ्या आणि जर तुम्हाला नाहीच बरं वाटलं तर आपण काही टेस्ट करूयात. तर आता इथे आबा बोलतात की नाही डॉक्टर, टेस्टची काहीच गरज नाही आहे, आता तुम्ही मला गोळ्या लिहून द्या. तर आता इथे हे जे डॉक्टर आहे ते बोलतात की ठीक आहे. तर त्यानंतर आबा आता जायला लागतात आणि त्यांना पैसे देऊ लागतात. तर आता इथे डॉक्टर लगेचच बोलतात की नाही आबा, तुम्हीच माझ्यासाठी हे हॉस्पिटल उभं करण्यासाठी मला मदत केली आहे आणि मी तुमच्याकडून पैसे घेणं अशक्य आहे, त्यामुळे प्लीज असं करू नका, उलट मला आशीर्वाद द्या तुमचा. तर त्यावेळी डॉक्टर उठतात आणि आबांचा आशीर्वाद घ्यायला लागतात. तर त्याचनंतर आता इथे आबा लगेचच डॉक्टरांना थांबवतात आणि त्यांच्यासमोर हात जोडतात आणि त्यानंतर आबा घरी निघून येतात. इकडे राणीने आता जेवणाची सगळी व्यवस्था केली आहे, सगळ्यांची ताटं केलेली असतात. तर त्यानंतर आता इथे इंद्रा बोलतो आणि बोलतो की काय गं राणी, तुला तर खूपच काळजी वाटते माझी. तर राणी बोलते की हो मग वाढणारच ना. तर त्यानंतर आता राणी बोलते की म्हणजे मी मैत्रीण आहे ना तुमची, म्हणून म्हणते. तर त्यानंतर इंद्रा आणि राणी तिथेच असतात. तर आता ते जेवणाला बसण्यासाठी आबा मालती देखील येतात आणि त्याचनंतर आता आल्यानंतर राणीने सगळ्यांसाठी ताटं वाढलेलीच असतात. तर आता सगळेजण जेवू लागतात. तर त्यानंतर आबा बोलतात की राणी, आजचा जेवणाचा बेत खरंच खूप छान आहे, खरंच छान झालं आहे जेवण. तर त्यावेळी राणी बोलते की आबा, आज कौतुक फक्त माझंच करू नका, कारण आज मी नाही तर सरांनी स्वयंपाक केलेला आहे. तर आता हे ऐकून मालतीचा संताप होतो, तिची तळपायाची आग मस्तकात जाते. तर आता मालती जेवत असताना लगेचच असं ऐकल्यानंतर ती ताटातच हात धुते आणि इथे राणीवरती ओरडू लागते. ती बोलू लागते की काय गं, तू माझ्या इंद्राला काय आता सगळीच कामं करायला सांगणार का? आज स्वयंपाक करायला लावला, उद्या धुणी धुवायला लावील आणि भांडी तर घासायलाच लावली होतीस. तर त्यानंतर आता इथे मालती बोलते की हे मला अजिबात सहन होत नाही, माझ्या इंद्राला मी असं काम करताना पाहू शकत नाही. मालतीने आता ताटात हात धुतलेला आहे आणि त्यानंतर इंद्राला कळते की आता आई मात्र जेवणार नाही. इंद्राला खूप वाईट वाटतं की आईने तसाच ताटामध्ये हात धुतलेला आहे. तर मालती खूप काही बोलून तिथून चिडून रागातून निघून गेली आहे बाहेर बसण्यासाठी, कारण आता ती जेवणार नसते. तर त्यानंतर आता इंद्रा आईला समजवण्याचा प्रयत्न करत असतो की आई, हे बघ मी स्वयंपाक केला त्यात काय हरकत आहे, काय प्रॉब्लेम आहे. तर त्यानंतर इथे मालती बोलते की मला हे अजिबात आवडणार नाही इंद्रा, तुझ्याकडनं ही अशी कामं करून घेते, तू काय या घरचा नोकर आहेस का जी तुझ्याकडून ती अशी कामं करून घेते. तर त्याचनंतर आता इथे राणीला वाईट वाटतं की मालती मॅडमने ताटात हात धुतला आणि न जेवताच त्या बाहेर गेल्या. तर त्यानंतर इंद्रा बोलतो की आबा, मला सांगा यात माझं काही चुकलंय का? मी राणीला फक्त हेल्पच केली ना, यात माझं काही चुकलंय का? आबा बोलतात की नाही इंद्रा, खरं तर तुझं काहीच चुकलं नाहीये, तू फक्त राणीला मदत केली. या सगळ्यात चुकतंय फक्त मालतीचं, ती तुम्हाला समजून घेत नाहीये. तर त्यानंतर आता इथे राणी बोलते की सर, मालती मॅडम खूप रागात आहेत आणि मला माहीत आहे, रागात असलं तरी भूक तर लागतीच ना. हे पहा, त्या राग इथून निघून गेल्यात, पण भूक मात्र त्यांना लागली असेल, त्यांचा राग रुसवा तुम्हालाच काढावा लागेल सर. तर त्यावेळी इंद्रा बोलतो की खरं तर राणी, मला आईचा राग आलाय, तिने असं जेवत्या ताटावरून उठून जायला नको होतं. तर त्यावेळी राणी इंद्राला समजावते की नाही सर, राग आला की होतं असं, रागात काहीच कळत नाही की माणूस काय करतं ते, आणि आपणही कित्येक वेळा रागात काहीही करून बसतो ना सर. तर त्यानंतर राणी बोलते की आता ना तुम्हाला एक काम करावं लागणार आहे, मालती मॅडमचा रुसवा तुम्हालाच काढावा लागणार आहे आणि तुम्हालाच त्यांना जेव घालावं लागणार आहे. तर राणी लगेचच ताट करते आणि इंद्राला सांगते की तुम्ही हे ताट घेऊन मालती मॅडमकडे जा आणि कसंही करून त्यांना खाऊ घाला. तर आता इंद्रा बोलतो की ठीक आहे. तर त्यानंतर आता इथे मालती राग धरून बसलेली असते आणि त्याचनंतर थोड्या वेळात इंद्रा जेवणाचं ताट घेऊन मालतीकडे येऊ लागतो. तर मालतीला समजते की इंद्रा आला आहे. इंद्रा जो आहे तो आता मालतीपाशी येऊन बसतो आणि त्यावेळी तो बोलू लागतो की आई, तुला माहिती आहे ना, लहानपणी तू मला कशी जेवू घालायचीस. तर त्यावेळी आता इंद्रा बोलतो की मला माहीत आहे तुला माझा राग आलाय, पण आई हे बघ, मी काही चुकीचं केलं नाहीये. तर त्यानंतर आता इथे इंद्रा तिला बोलण्याचा प्रयत्न करतो, पण मालती थोडा वेळ गप्पच असते.
तर त्यावेळी इंद्रा त्याच्या लहानपणीचे किस्से मालतीला सांगू लागतो. तर आता इथे इंद्रा बोलतो की आई मला सांग ना, तू कशी मला जेवू घालायचीस ग? तर त्यावेळी तो सांगतो, जेव्हा मी जेवत नसतो त्यावेळी तू माझ्या मागे मागे यायचीस आणि मला गोड गोड गोडून भरवायचीस. पण मी खात नसल्यानंतर तू म्हणायचीस, हे बघ तू जेवला नाही तर मीही जेवणार नाही हां. आणि असं बोलल्यानंतर काय व्हायचं? तर त्यावेळी मला ती बोलते, मी असं बोलल्यानंतर लगेचच तू खायचास. आणि त्यावेळी मग मला खूप छान वाटायचं. मला तिलाही हसायला येतं आणि तिला सगळं काही आठवतं. तर आता इथे मालती म्हणते की इंद्रा, मला माहीत आहे माझ्या प्रेमापोटीच तू हे जेवण मला घेऊन आला आहेस. पण मला ती राणी जी काही वागते ना ते अजिबात पटत नाही. ती तुझ्यावरती ओरडड सोडते हे मला अजिबात आवडत नाही. ती तुला उद्या काहीही करायला सांगेल. आज तिने स्वयंपाक करायला सांगितला आणि उद्या ती तुला काहीही करायला सांगेल. मला ते आवडणार नाही. मी तुला किती लाडाने तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं आहे इंद्रा, आणि अशी कामं करताना मी तुला पाहू शकत नाही. त्यामुळे माझा मनस्ताप होतो. तू समजू शकत नाही का? तर त्यावेळी आता इंद्रा बोलतो की हे बघ आई, ही कामं जी करतोय मी त्याचं वाईट वाटून घेऊ नको. ही घरातलीच कामं आहे आणि हे बघ मी मुद्दाम नव्हतं करत. तिला जरा हेल्प व्हावी म्हणून हे कामं मी करत होतो आणि तू त्याचं वाईट वाटून घेऊ नकोस ना. तू आता जेवण कर. तर त्यावेळी मालती बोलते की नाही इंद्रा, मला हे अजिबात चालणार नाही. तर त्यानंतर इंद्रा म्हणतो की आई तुला माहिती आहे हे जे ताट घेऊन मला कोणी पाठवले? खरं तर तुला तिचा जास्त राग येतो. तिनेच मला हे ताट घेऊन तुला जेवणासाठी इकडे पाठवलं आहे. तर आता मला ती बोलते की म्हणजे हे ताटसुद्धा तू तिच्या सांगण्यावरून आणलंयस? मला वाटलं माझ्या इंद्राला माझ्याविषयी प्रेम असेल, पण नाही, तू तर फक्त तिच्या सांगण्यावरून सगळं काही करतोय. मालतीला आता पुन्हा राग येतो. मालती त्याच्यावरती आता पुन्हा चिडते. इकडे राणी मात्र इथे इंद्रा आणि मालती मॅडम खरंच काय करतायत, नक्की भांडतायत की जेवण कर हे तिला पाहायचं असतं. आणि ती विचार करत असते की नक्की काय चाललं असेल तिकडे. तेवढ्यात तिथे आबा येतात आणि आबा राणीला विचारू लागतात की राणी कसला विचार करते? तर त्यावेळी राणी बोलते की काही नाही, सरांसाठी थांबले आहे. तर आबा बोलतात की अगं ते दोघं माहीत आहेत ना तुला, त्यांचा दोघांचा राग एकमेकांना बोलले की तसाच निघून जातो. एकमेकांना घास भरवतील आणि दोघेही जेवून घेतील. पण इकडे तूच उपाशी राहशील. त्यामुळे माझं ऐक, तू एकदा जेवून घे. तर त्यावेळी राणी बोलते की नाही आबा, सर थांबतील माझ्यासाठी. तर त्यावेळी आता इथे आबा बोलतात की म्हणजे ही एवढी ठामपणे कसं काय सांगू शकते? तर आबा विचारू लागतात की म्हणजे इंद्रा तुला जेवणासाठी थांबतो का हल्ली? तर त्यावेळी राणी बोलते की हो म्हणजे तसं काही नाही आबा. तर त्यावेळी आता आबांना जरा संशय येतो. आबांना कळते की राणी ही इंद्रामध्ये गुंतत चालली आहे. आबा तिला काही प्रश्न विचारतात आणि राणी बोलते की राणीला खरं तर त्या प्रश्नाची उत्तरे हे द्यायला कळत नसतात. राणी बोलते की मलाच आणखीन माहीत नाही की माझ्या मनात काय चाललं आहे आणि आबांना कसं सांगणार ना. राणी इथे लाजते आणि बोलते की आबा आता ना मी थोडं काम आहे ते बघून येते. असं म्हणत आता ती त्यांना टाळून तिथून निघून जाते. पण आबा मात्र म्हणतात की बापाला एका मुलीच्या मनात काय चाललं आहे हे नक्की कळतं बरं का. असं म्हटल्यानंतर राणी हसते आणि तिथून निघून जाते. राणी गेल्यानंतर आबा स्वतःशीच बोलतात की बरोबर आहे, आता राणी इंद्रामध्ये गुंतत चालली आहे. लवकरच एकमेकांची मनं जुळायला लागतील. तर त्यानंतर आता इकडे रत्नाई मालतीचाच विचार करत असते. मालती तिच्यासोबत जे काही वागली त्याचाच तिला पश्चाताप होत असतो आणि ती रडत असते. तेवढ्या तिथे अजित येतो आणि रत्नाईला विचारू लागतो की आई काय झालं आहे, तू रडतेस का, कसला विचार करतेस? तर त्यावेळी आता इथे रत्नाई सांगू लागते की अजित आतापर्यंत आपण इंद्रा राणी मालतीबरोबर खूप वाईट वागलोत, त्यांच्याशी घालून पाडून बोललोत. तर त्यानंतर आता इथे रत्नाई बोलते की आणि आता आता काय होते, आपल्या वागण्यामुळे ते खूप रागावले आहेत. आता त्यांचा राग लवकर जाणार नाही. ते दुखावल्यामुळे ते आपल्याशी नीट बोलतही नाहीत रे. तर त्यानंतर त्या गोष्टीचं वाईट वाटतं. पण अजितला ती सगळं काही स्पष्ट सांगत नाही की मला ती तिच्याबरोबर कशी वागली. तर त्यानंतर अजित बोलतो की हे बघ आई, तू काळजी करू नको, आता सगळं काही पहिल्यासारखं होईल आणि मीही आता बदलणार आहे आई. आधी मी जसा होतो तसा होण्याचा नक्कीच आजपासून प्रयत्न करणार. तर त्यानंतर अजित आता तिथून जातो आणि गेल्यानंतर थोड्याच वेळात तो रिटर्न येतो. आल्यानंतर तो आईला बोलतो की हे जे काही दारू वगैरे आहे ना ते मी आजपासूनच सोडत आहे आई. त्यामुळे तू काळजीच करू नको, मी पुन्हा तुझा पहिल्यासारखा अजित होणार आणि सगळं काही ठीक करणार. तर आता हे ऐकून रत्नाईला खूप बरं वाटतं
ही खूप वाईट सवय होती आणि ती सुटलीच पाहिजे होती. तर आता रत्नाई अजितकडे पाहते आणि बोलते की हो बाळा, आता लवकरच सगळं काही नीट होईल. इकडे आता राणी जी आहे ती त्या पुस्तकांकडे पाहत असते, जे जळालेले असतात. ते मालतीने चुलीमध्ये टाकलेले असतात. तर त्यावेळी तिच्या लक्षात येतात की हे सगळं जे काही घडतंय ते सगळं फक्त या पुस्तकांमुळेच. म्हणजे मी वकील व्हावं नाही अशी मालती मॅडमची इच्छा आहे आणि म्हणूनच त्यांनी ही पुस्तकं चुलीत टाकली. तेव्हापासूनच या घरात सगळं काही वातावरण बिघडलं आहे. राणी बोलते की आता सगळं काही ठीक करण्यासाठी ही पुस्तकच माझ्या आयुष्यात नको आहेत. तर आता राणी एक एक पुस्तक करून पिशवीमध्ये भरत असते. तर त्यानंतर आता इंद्रा राणीला विचारतो की राणी, तू हे काय करत आहेस? तर त्यावेळी आता राणी बोलते की सर, काही नाही. तर त्यावेळी इंद्रा बोलतो की मग ही पुस्तकं अशी ह्याच्यामध्ये का भरली आहे पिशवीमध्ये? तर त्यावेळी राणी बोलते की सर, जेव्हापासून ही पुस्तकं घरामध्ये आली तेव्हापासून फक्त आपल्या घरामध्ये वाद होतोय. त्यामुळे मला आता ही पुस्तकं नकोच आहेत आणि मी आता काहीच करणार नाही. तर आता इथे इंद्राला या गोष्टीचा राग येतो. इंद्रा बोलतो की ठीक आहे, तुला हेच हवं आहे ना, चल मग माझ्याबरोबर चल. असं म्हणत इंद्राने आता ती पुस्तकांची पिशवी हातात घेतली आहे आणि त्यानंतर राणीचा हात एका हाताने पकडला आहे. तर आता हात पकडून राणीला तो बाहेर खेचतो आणि बोलतो की चल माझ्याबरोबर. राणी इंद्राला विचारत असते की सर, आपण कुठे जातोय? तर त्यावेळी इंद्रा तिला काहीच सांगत नाही. राणी फक्त त्याच्या पाठीमागे चालत असते. तर त्यानंतर आता इकडे ही मालती जी आहे ती मस्त खुर्चीवरती बसलेली असते आणि इकडे आबांना सांगते की अंथरूण घेऊन या. तर त्यावेळी आता आबा बोलतात की हो मॅडम, मी घेऊन येतच आहे अंथरूण. आबांनी सगळं काही अंथरूण आणलंय, चटई गोधडी सगळं काही आणलंय आणि आबा विचारतात तुम्ही टाकतायत का? तर त्यावेळी मालती बोलते की अहो टाका ना, आणलंच आहे तर टाका. तर त्यावेळी आबा जे आहेत मालतीच्या सांगण्यावरून अंथरूण खाली टाकू लागतात झोपण्यासाठी. तर त्यावेळी आता इथे अंथरूण टाकल्यानंतर आबा मालतीला म्हणतात की मालती, तुमच्या एक लक्षात येते का? आज तुमच्या सांगण्यावरून मी तुम्हाला मदत केली. तुम्हाला कसं वाटतं की स्वतःच्या नवऱ्याने तुम्हाला मदत केली पाहिजे? तर तसंच जर इंद्राने राणीला मदत केली स्वयंपाकामध्ये तर काय हरकत आहे? सांगा ना, कुठे बिघडले? तर त्यावेळी मालती म्हणते की म्हणजे तुम्ही मला हे सांगण्यासाठी हे केले. तर त्यावेळी आबा बोलतात की हे पहा मालती, तुम्ही जरा पोरांना समजून घ्या. इंद्र हे फक्त राणीसाठी करतोय, तिला मदत व्हावी म्हणून करतोय, पण तुम्ही कोणत्याही गोष्टीला नाराज होतात. तर त्यावेळी मालती बोलते की ते काय आहे ना, मी खरं तर हे नातंच मानत नाही. ते नवरा बायको आहेत हे माझ्यासाठी अजिबात नातं नाही आहे. ती राणी इंद्राची कोणीच नाही आहे असं म्हणत ती रागात तिथून निघून जाते. इकडे आबा म्हणतात की मालती, तुम्हाला त्यांना समजून घ्यायचंच नाही. तर त्यानंतर मालती म्हणते की नाही, मी तिला कधीच समजून घेणार नाही आणि मी तिला माझी सूनही मानत नाही आणि इंद्राची बायको देखील मानत नाही. त्यामुळे इंद्राने तिच्यासाठी काहीच केलं नाही पाहिजे. मालती इथे स्पष्टच सांगते. तर त्यानंतर आता इथे आबा मालतीवरती चिडतात आणि म्हणतात की हिला ना कधीच समजणार नाही, ही कधीच समजून घेणार नाही राणी आणि इंद्राच्या नात्याला. तर त्यानंतर इकडे इंद्राने राणीचा हात पकडून राणीला तिकडे बाहेर चालवलेलं असतं. तर त्यावेळी राणी म्हणत असते की सर, तुम्ही मला इकडे कुठे घेऊन निघाला आहात? मला सांगा तरी, आपण कुठे चाललो आहोत? तर त्या इंद्रा तिला काहीच सांगत नाही. जोपर्यंत तो जो काही पूल आहे पाण्याचा तो येत नाही तोपर्यंत. तर त्यानंतर ते दोघेही जण तिथे पुलावरती पोहोचलेले आहेत. तर त्यावेळी आता इंद्रा बोलतो की राणी, तुला ही पुस्तकं नकोच आहेत ना? मग आता एक काम कर, ही पुस्तक घे आणि तुझ्याच हाताने ही पुस्तकं या पानामध्ये फेकून दे. तर राणीकडून हे होत नाही. तर त्यावेळी इंद्रा बोलतो की ठीक आहे, आता ही पुस्तकं मीच टाकून देतो, जेणेकरून तुझ्या आयुष्यातून सगळं काही बंदच होईल, ना अभ्यास ना वकील, सगळं काही रद्द. तर त्यानंतर आता इंद्रा ती पुस्तकं फेकण्यासाठी हात पुढे घेतो आणि इकडे राणी लगेचच इंद्राचा हात थांबवते. हात थांबवल्यानंतर आता तिच्या डोळ्यात अश्रू असतात. तिला माहीत असतं जर की ही पुस्तकं पाण्यात गेली तर तिचं स्वप्नही पाण्यात जाईल. तर त्यावेळी तिला खूप काही रिअलाईज होतं की नाही, असं होऊ शकत नाही आणि असं होऊही देणार नाही. काहीही करून तिला वकील व्हायचं आहे, तिचं ते स्वप्न होतं. तर राणी इथे इंद्राला थांबवते आणि पुढील भागात राणी इंद्राला हेच म्हणत असते की आता मी काहीही झालं तरी मी तुम्हाला वकील होऊन दाखवणार आणि त्याशिवाय मी गप्प बसणार नाही. आणि आता ही राणी लवकरच ॲडव्होकेट राणी इंद्रजित महाडिक होऊनच दाखवणार. तर मित्रांनो, आजचा भाग इथे संपतोय. पुढील भाग नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.
थँक्स फॉर वॉचिंग.